श्री स्वामी समर्थ. अध्याय 46. हिप्परगी नावाच्या गावात कल्लेश्वर नामक एक शिवलिंग होते. ते मोठे जागृत देवस्थान होते. तेथे एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे. तो मोठा उत्तम कवी होता. तो रोज 5 कविता करीत असे. कल्लेश्वराशिवाय तो अन्य कोणाचीही स्तुती करीत नसे. तो शंकराचा अनन्य भक्त होता. सर्व लोक त्याला म्हणत, तू एवढा मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे. श्रीगुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो, तेव्हा तू त्यांची स्तुतिकाव्य का करीत नाहीस? तेव्हा तो म्हणत असे, मी माझी जिव्हा कल्लेश्वराला अर्पण केली आहे. दुसरे अनेक देव आहेत, पण माणसेही आहेत, त्यांची स्तुती मी करणार नाही असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला. पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली. रोज शिवपूजा करून काव्य रचून पार्वतीपतीची स्तुती तो करीत असे. पण त्या दिवशी त्याला खूप झोप आली. तो देवळातच निजला असताना त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला दिसले की शिवलिंगावर श्रीगुरू बसलेले आहेत आणि तो त्यांची पूजा करीत आहे. शिवलिंग दिसतच नव्हते, श्रीगुरूच दिसत होते व ते त्याला विचारित होते, अरे तुझी मनुष्यावर भक्ती नाही ना, मग तू माझी पूजा का करतोस? मग तो थोड्या वेळाने जागा झाला आणि विचार करू लागला आणि त्याला आश्चर्य वाटले. श्रीगुरू हे शिव तेच अवतार घेऊन आले आहेत. आपण उगीच त्यांची निंदा केली व त्यांना कमी लेखले. हे सद्गुरू आहेत यात शंका नाही, त्यांची भेट घेतलीच पाहिजे असे मनाशी ठरवून लगेच तो श्रीगुरूंच्या भेटीसाठी गेला. त्यांना पाहताच त्याने श्रीगुरूंसमोर लोटांगण घातले, त्यांचे चरण धरले व म्हणाला, महाराज, माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते, त्यामुळे मी आपले खरे रूप ओळखू शकलो नाही. तरी मला क्षमा करावी, परंतु आता तुम्हीच साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. माझी मनोकामना पूर्ण केलीत. जणू काही कल्लेश्वरच मला प्रसन्न झाला आहे असे मला वाटत आहे. तेव्हा हे जगद्गुरू मजवर कृपा करा. तुम्हाला मी प्रथम स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. माझे अंतःकरण स्थिर झाले. मला तुमच्या शिष्यवर्गात समाविष्ट करून घ्यावे. असे म्हणून नरहरीने त्यांची पूजा करून मानसपूजेचे काव्यमय वर्णन केले. तेव्हा श्रीगुरू तत्क्षणी म्हणाले, लोकांना मी स्वप्नात भेटलो तरच खरा वाटतो. मी इथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातले रूप व पूजापचार आठवून त्यावर कविता रचली. असे सांगून त्या कवीला स्नान करून वस्त्रे दिली. माझ्या दृष्टीनेही कल्लेश्वर श्रेष्ठ आहे. तू त्यांचीच नित्य सेवा कर. मी तेथे आहे असे श्रीगुरू म्हणाले. तेव्हा नरहरी म्हणाला, तुम्हीच माझे कल्लेश्वर, तुम्हीच त्रिमूर्तीचे अवतार आहात. तुमचे पाय आता सोडायचे नाही असा माझा निर्धार आहे. अशी स्वामींची प्रार्थना करून तो गाणगापुरातच श्रीगुरूंच्या सेवेसाठी राहिला. श्री स्वामी समर्थ.